नमस्कार. महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. 9 दिवस आणि रात्र चाललेल्या युद्धात दुष्ट राक्षसाला मारण्यासाठी दुर्गा प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच हा सण 9 दिवस आणि रात्री देखील चालतो. नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या विशेष रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवस वेगळ्या रंगाने दर्शविला जातो, जे तिच्या विशिष्ट वैशिष्ट्यांचे किंवा वैशिष्ट्यांपैकी एकाचे प्रतीक आहे. नवरात्रीचा पहिला दिवस प्रतिपदा. प्रतिपदा म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवतो. नवरात्रीचा दुसरा दिवस द्वितीया. द्वितीयेला पार्वतीचा आणखीन एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे. हिरवा हा या दिवसाचा रंग आहे. शांतता दर्शविणारा केशरी रंग कधीकधी वापरला जातो, जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते. नवरात्रीचा तिसरा दिवस तृतीया. तृतीया चंद्रघंटेच्या पूजेचे स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते, म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे. नवरात्रीचा चौथा दिवस चतुर्थी. चतुर्थीला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच या दिवसाचा रंग केशरी आहे. तिला 8 हात असून वाघावर बसलेले दाखवले आहे. नवरात्रीचा 5वा दिवस पंचमी. स्कंदमाता ही पंचमीला पूजली जाणारी देवी आहे. स्कंदमाता ही कार्तिकेयची आई आहे. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते, तेव्हा ती एका भयंकर सिंहावर स्वार होत 4 हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहे. नवरात्रीचा 6वा दिवस षष्ठी. कात्यायन ऋषीच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शविलेले धैर्य दाखवते. योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपापैकी एक मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्ठीला पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गापूजा सुरू होते. नवरात्रीचा 7वा दिवस सप्तमी. देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारे कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. या दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यामध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी यांना हानीपासून वाचवेल. ती सप्तमीला पूजली जाते.
पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गापूजेचे बोधन देखील सुरू होते. नवरात्रीचा 8वा दिवस अष्टमी. महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे, जो आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्त्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासुरमर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. नवरात्रीचा 9वा दिवस नवमी. नवमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते. देवीला 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो. सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे. त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर नावानेही ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या. नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या 9 रूपांची मनोभावे पूजा केली जाते. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा.